52 सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. हॅपीएस्ट हेल्थ मराठीवर दर आठवड्याला नवीन टिप मिळवा. हे सोपे उपाय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत जोडा आणि एका वर्षात स्वतःमध्ये आरोग्यदायी बदल पहा. सवय नंबर 23. उत्तम झोपेसाठी झोपण्यापूर्वी नाक आणि सायनस स्वच्छ करा. जर तुम्ही रात्री मोकळ्या नाकाने झोपायला जाता पण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खोकला, नाक चोंदलेले किंवा डोके जड वाटत असेल, तर याचे कारण नाईट टाइम सायनस डिस्चार्ज असू शकते. यालाच पोस्ट नेझल ड्रिप असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा नाकातील चिकट द्रव म्हणजेच म्युकोस हळूहळू घशात उतरू लागतो, ज्यामुळे हा त्रास वाढतो. अनेक लोकांना हे समजतच नाही की त्यांचा अस्वस्थ झोपेमागे हेच मुख्य कारण असू शकते. आजची सवय अगदी सोपी आहे. झोपण्यापूर्वी तुमचे सायनस म्हणजेच नाक स्वच्छ करा. रात्री होणारा सायनसचा त्रास. जेव्हा तुम्ही सरळ झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे नाकातील द्रव घशाच्या दिशेने ओढला जातो. रात्रीच्या वेळी शरीर अधिक प्रमाणात हिस्टामाइन उत्तेजित करते, त्यामुळे नाक अधिक संवेदनशील आणि सक्रिय होते. जर तुम्हाला उशीवर धुळीचे कण असतील किंवा तुम्हाला ॲलर्जी, नाकाचे इन्फेक्शन किंवा नाकाचे हाड वाकलेले असेल, तर म्युकोस तयार होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे घशात खाज सुटणे, खोकला आणि झोप वारंवार मोडणे असे त्रास होतात. याचा तुमच्या झोपेवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांच्या मते श्वसननलिकेतील थोडासा अडथळा देखील घोरणे वाढवू शकतो आणि खोकला निर्माण करू शकतो. जर तुम्ही सरळ सपाट झोपत असाल तर जीव मागे वळल्यामुळे स्लीप ॲनिमियाचा त्रास अधिक गंभीर होऊ शकतो. सायनस स्वच्छ करणे केवळ आरामासाठीच नाही, तर गाढ आणि शांत झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे. सायनसचा त्रास कमी करण्यासाठी तुमची रात्रीची दिनचर्या. सुरुवातीला हे सोपे बदल करा. ॲलर्जीपासून दूर राहा. बेडशीट आणि उशांचे कव्हर गरम पाण्यात धुवा आणि हायपो ॲलर्जेटिक कव्हर्स वापरा. झोपण्यापूर्वी साफसफाई टाळा, यामुळे हवेत धूळ उडू शकते. खिडक्या बंद ठेवा. हवेत परागकण जास्त असल्यास खिडक्या बंद ठेवा. गरजेनुसार एअर प्युरिफायर किंवा ह्युमिडिफायरचा वापर करा. झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे वाफ घ्या. नाक स्वच्छ करण्यासाठी सलाईन रिन्स किंवा सौम्य मिठाच्या पाण्याचा वापर करा. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 तासांचे अंतर ठेवा. रात्री उशिरा थंड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. झोपताना डोके थोडे उंचावर ठेवा, जेणेकरून नाकातील द्रव घशात जमा होणार नाही. वयोगटानुसार काही टिप्स. मुलांसाठी ह्युमिडिफायर वापरणे, नाक स्वच्छ करण्यासाठी सवय लावणे आणि उशी थोडी उंच ठेवणे खूप फायदेशीर ठरते. ज्येष्ठांसाठी कडक औषधांपेक्षा सौम्य सलाईन स्प्रे वापरणे अधिक सुरक्षित आहे. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर तुमची लक्षणे 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील किंवा तुम्हाला सतत शिंका येणे, नाक बंद होणे, जुनाट खोकला किंवा श्वास घेण्याचा त्रास होत असेल, तर त्वरित ENT स्पेशालिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह, कमी प्रतिकारक शक्ती असलेले लोक, गर्भवती महिला किंवा ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.